पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या या उद्योग गौरव पुरस्काराच्या वितरण सोहळ्याचे अध्यक्ष महामहिम पोस्ट मॉर्टमचे चेअरमन आदरणीय अभयजी कोलगे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय संजय वाबळे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष सरकार, दुसरे अध्यक्ष माजी अध्यक्ष नगरसेवक सन्माननीय सुरेश मेत्रे, या लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र नितीन बारकर, सचिव दीपक परले, पुरस्कार समितीचे अध्यक्ष सन्माननीय संजय आयर, जयंत कर, संजय जगताप, शिवाजीराव साखरे, संजय सातोर, मेहता, संजय ओमे, गणपतराव कोणते, शंतराम प्रसाद, विजय खळदकर, जयजी मंगळावरती चांगल्या प्रकारे आपल्या कंपनीच्या मदत केली ते आदरणीय बावीस साहेब, ज्यांचा पुरस्कार या ठिकाणी होणार आहे ते सर्व पुरस्कार सन्माननीय सावरकर साहेब, सातव साहेब, संजय राऊत, सूर्यकांत जाधव, विवेक इनामदार, नदानी कागरे, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, साहेब म्हणलं या ठिकाणी राजकीय विषयावरती बोलणं जरा टाळलं पाहिजे आणि आध्यात्मिक आहे. कारण मी बऱ्याच वेळा त्यांची असणारी कामाची पद्धत मोठमोठ्या मीटिंग मध्ये त्या ठिकाणी त्यांची असणारी आपल्या संघटनेची जी भावना आहे ती मी जवळून पाहिली आणि ऐकली सुद्धा. पवार साहेबांच्या उपस्थित असलेले बऱ्याचशा बैठका झाल्याच्या बैठकीमध्ये सुद्धा एक दोन त्यांच्याजवळ बसण्याचा योग आला आणि आपल्या या इंडस्ट्रीमध्ये खऱ्या अर्थानं फिरण्या फार मोठे बजाज आणि फिरजे आपल्याकडं, कारण गेल्याच वर्षी यशवंतराव चव्हाण इंडस्ट्री याच्यामध्ये आणले आणि त्याला मंत्रिमंडळ करण्याचं काम ह्या काही उद्योग क्षेत्रामधल्या मोठमोठ्या दिग्गज माणसांनी केले. त्यातही फिरले आज आपण या परिसरामध्ये पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना ही स्थापन झाल्यापासून त्या काळामध्ये 150 सभासद आणि आज 3,500 सभासदांची या ठिकाणी असणारी संख्या ही सुरेश मेत्रे असतील किंवा प्रवीण मिस्त्री असतील त्यांच्या काळामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे खऱ्या अर्थाने ताकद लावली आणि आपल्याकडे सभासद गोळा करण्याचं काम केलं आणि त्याला सर्व देण्याचं काम मग आमचे त्यांचे सर्व सहकार्य की अनेक कामं या ठिकाणी आहेत, अनेक अडचणी आहेत. पुरस्कार कोणाला देतो, पुरस्कार त्यांचे या ठिकाणी योगदान आणि त्यांच्याकडनं काही आदर्श घेणं गरजेचं असतं. हा पुरस्कार देण्यासाठी सुद्धा त्यांचे आहेत किंवा त्यांच्या सर्व सहकार्याने चांगल्या प्रकारे असे शोधून त्या ठिकाणी गेले आपण त्याला पहिलं पाडण्याचं काम केलं. कारण दरवर्षी आपण हा पुरस्कार सर्वांना देणार आणि पुरस्कार देत असताना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम कसं क्वालिटी सर्व्हिस रिजेक्शन कमी असलं पाहिजे, त्या ठिकाणी कामगार कशी गुणवत्ता चांगली असली पाहिजे, हे सर्व केल्यानंतर त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने हे उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचा पुरस्कार करणं साहजिक गरजेचं असतं त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी. म्हणून पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की तुम्ही या परिसरामध्ये आपल्या लघुउद्योग संघटनेच्या सर्व सहकार्यांना बरोबर या परिसरामध्ये काम करा. सुरेश मेत्रे साहेबांनी सांगितलं की मंदी जागतिक मंदी त्या याच्यामध्ये अडचणी आणि आपल्या उद्योग क्षेत्राच्या लोकांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. पहिले तर सांगितलं की मला शुभेच्छा दिल्या,
धन्यवाद तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल, कारण तुमची मला गरज आहे. कारण तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे गेली 10 वर्ष या परिसरामध्ये काम करत असताना काही अडचणी मला सुद्धा फार प्रामुख्याने त्या भोगाव्या लागल्या. कारण छोटीशी कंपनी चालू असताना 20-3 वर्षामध्ये एक छोटीशी इंडस्ट्री सुरू केली आठवड्या नावाने. प्रेस मशीन आणली. प्रेस मशीनचं मला कळत नव्हतं, त्याची शेअरटाईट वेबसाईट किती, काय प्रोटीन काही माहित नव्हतं. पण 4-5 लोक एकत्र आले आणि सुरू केल्यानंतर ही प्रगती होईल. परंतु लघुउद्योग संघटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यानंतर नवीन एखादा व्यवसाय सुरू करायचा झाला तर कमीत कमी 35 ते 40 परवानग्या लागतात. आणि परवानग्या लागत असताना त्यामध्ये सुद्धा केबीटी असेल, सेल टॅक्स असेल किंवा सेंट्रल एक्साइज असेल, या सर्व याच्यामध्ये आपण पाहिलं तर साहेब याच्यामध्ये 38% त्याचा आपल्याला हे सरकार याच्यामध्ये खर्च द्यावा लागतो. तर ती 38% पण जातो. पण कामगारांची कशी द्यायची त्यामध्ये आपल्याला किती त्रास होतो. एमईसीबी हे सर्व. आता आमच्याकडे सेक्टर 7 आणि 10 मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर प्राधिकरणाने त्याच्यामध्ये 6 लोन केला आणि याच्याकडे कावे दिले. मी बऱ्याच वेळा पाठपुरावा त्या ठिकाणी एमईसीबीचा प्रॉब्लेम असेल, रस्ता असेल किंवा अंडरग्राउंड ड्रेनेज असेल, असे छोट्या छोट्या काही महत्वाच्या घटना आहेत त्या जर सुद्धा पूर्ण केल्या असेल तर इंडस्ट्री 5 पर्यंत त्या ठिकाणी चांगली झाली असते. आता आपण पाहतो याच्यामध्ये की आपल्या या एमआयडीसीची इंडस्ट्री बाहेर का जाते, याला सुद्धा काही कारण आहे की चोऱ्या मारामाऱ्या त्या ठिकाणी असणाऱ्या उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या उद्योगपतींना खूप मोठा त्रास होतो. दहशतवाद हा थांबला पाहिजे. त्या ठिकाणी असणारे स्थानिक मुलं जे असतात ते उद्योग क्षेत्रामध्ये त्रास देतात आणि मग उद्योग संघटना मोकळीच काय की त्यांना अडचणी का निर्माण होतात की साहेब तुमच्याकडे कोणी येणार नाही. बजाज असेल, फिरोजी असेल, टाटा मोटर्स असेल, अशा मोठ्या कंपन्या त्याच्याकडे कोणी जाणार नाही. पण आमची एखादी कंपनी असेल त्या ठिकाणी 100-200 कामगार असेल त्याच्याकडं गणपती यांची वर्गणी मागायला जातात, आंबेडकर जयंती यांची वर्गणी मागायला जातात, दयानंद यांची वर्गणी मागायला जातात. आणि हे काही ह्या ज्या काही घटना आहेत त्याच्यामध्ये आमच्या सर्व छोट्या मोठ्या लोकोद्योग संघटनेला भोगावं लागतात. त्यात आम्ही सुद्धा आम्ही काय त्यातनं बाहेर नाही. पण यातल्या ह्या सर्व गोष्टीचा सुद्धा आपण विचार केला तर भविष्यामध्ये जसं आपण मंगळावरती त्या ठिकाणी ज्ञान गेलं त्याच्यामध्ये आपलं योगदान आहे. भोसरी एमआयडीसी फार मोठी आहे आणि त्या एमआयडीसी मध्ये 200 एकरामध्ये सेंटर होणार आहे. मराठी चेंबरला सुद्धा त्या ठिकाणी इन्व्हॉल्व केलं, त्यांना सांगितलं, त्यांचं सुद्धा आरोग्य घेतलं, साहेबांनी सुद्धा त्यामध्ये बैठकीला गेलेले. आता त्या जमिनीची चाचणी सुरू झालेली. पहिल्या फेजमध्ये साधारण 700 ते 1000 कोटी रुपयाचा पहिला इंडस्ट्रियल एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी जसं दिल्लीला प्रगती मैदान हैदराबादला आहे. आणि आपल्या प्राधिकरणाच्या 200 एकर जागेमध्ये ज्यावेळेस इंडस्ट्रियल एक्झिबिशन सेंटर होणार आहे ते साधारण 4000 कोटीच्या पुढे भविष्यामध्ये 1-2-3 टप्प्यामध्ये. आणि मग हे सर्व होत असताना आपल्या या परिसरामध्ये ज्या काही अडचणी त्या अडचणी त्या दुरुस्त करणं गरजेचे. शासन स्तरावर असेल, केंद्र शासनाच्या स्तरावरती असेल तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी बंधन असताना आम्ही सुद्धा पत्र करतो. जसं लघुउद्योग संघटनेच्या याच्यामध्ये छोटे छोटे गाळे मिळाले पाहिजे, त्यामध्ये सुद्धा महानगरपालिका किंवा प्राधिकरण यांचे सुद्धा काही नियंत्रण प्रमाणे त्यांना पैसे मिळाले पाहिजे. हे त्या ठिकाणी सातत्यानं काही क्युरीज करतात आणि ते त्यांचा जो प्रस्ताव आहे तो तसं मागे जातो. परंतु याच्यामध्ये आता पूर्वी आपण सक्षम आहात. आपल्याकडे विचाराची दिशा आहे आणि आपलं असणारं प्रगल्भ नेतृत्व, असणारे विचार, असणारं काम, त्या ठिकाणी असणारा अनुभव हा आमच्या लघुउद्योग संघटनेच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहिला तर आम्हाला सुद्धा कुठेच अडचण येणार नाही. हे आम्ही या ठिकाणी जाहीर सुद्धा सांगितलं तेव्हा होणार नाही. परंतु आपण जरा लक्ष दिलं तर वंकर साहेबांनी सुद्धा सांगितलं की आमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सुद्धा त्या दुरुस्त झाल्या गेल्या पाहिजे. आता
आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा पाठपुरावा करून त्यातून सुद्धा काही बरेचसे मार्ग काढले. नवीन पोलीस MIDC सुद्धा त्या ठिकाणी स्थापन केली, पण पोलीस संख्या कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आमचं बळ पोहोचत नाही. यांनी सांगितलं की जे कामगार या क्षेत्रामध्ये राहतात ते काही कुटुंबासहित राहत नाही, तर त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे वसतिगृह जसं आपण वसतिगृहाची सुरुवात करतो की शालेय शिक्षणामध्ये मुलांना वसतिगृह असलं पाहिजे, तसंच कामगारांसाठी वसतिगृह अशा याच्यामध्ये सुद्धा जर सुद्धा लघुउद्योग संघटना पुढे आली तर ज्या पद्धतीने प्राधिकरणाने काही आर्थिक प्लॉट ठेवले त्याच्यामध्ये सुद्धा आता बरीचशी कामं सुरू झालेली आहेत. पण 2-3 याच्यामध्ये आर्थिक ठेवले जर सुद्धा अशा चंद्रदा लघुउद्योग संघटनेने जर पुढचं पाऊल टाकलं तर संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या कामगारांना राहण्यासाठी घर नसेल त्या ठिकाणी त्यांना हॉस्टेलची व्यवस्था करावी, ती सुद्धा जागा देण्यासाठी काही हरकत नाही, त्याला सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. दुसरी बाब याच्यामध्ये की आता आपल्या ह्या सर्व काही गोष्टी होत असताना सुद्धा जे आणखी कामगार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा समजा हे संघटनेने जर समजा नवीन काही धोरणात्मक निर्णय घेतले तर ते सुद्धा या ठिकाणी होणं गरजेचं. आपण पाहिलं की केंद्र शासनाने आता ह्या ज्या काही इंडस्ट्रीमध्ये चांगलं फॉर्म उचललं पाहिजे की त्याच्यामध्ये आता बरीचशी मंदीमध्ये आम्ही सुद्धा सापडलेलो. महिन्याला सुद्धा आम्हाला कमीत कमी 1 कोटीचा लॉस आहे कंपनीचा, 1 कोटीचा आज. आणि तो आम्ही कसा भरून काढायचा, कारण नाही त्या परिस्थितीमध्ये आम्हाला जावं लागतं. आणि मग यातनं सुद्धा नवीन आता प्राईम मिनिस्टर आलेले आहेत की पक्ष कोणता असो पण एक विचाराची दिशा असणारा प्राईम मिनिस्टर आहे. इंडस्ट्री वाढली पाहिजे, जसं गॅस करायला त्यानंतर मग ग्लोबलायझेशन झालं, या सर्व काही गोष्टी झाल्या, तर त्याचं पाहिजे तसे ज्या काही अटी आहेत ते एकाच पेपरमध्ये समजा सर्व काही त्यांनी क्लिअर केलं तर आपल्या सर्वांना जी पत्रव्यवहार करावा लागतात आणि ज्या काही 30-35 ज्या काही परवानगी असतील त्या परवानगी एकाच याच्यामध्ये समजा आपण केल्या एका फॉर्मॅटमध्ये तर आमच्या इंडस्ट्रीवाल्या खूप अडचण येणार नाही. परंतु या सर्व गोष्टीचा विचार आपण मोठ्या उद्योगपतींनी यामध्ये घेतला तर खऱ्या अर्थानं भारताच्या किंवा बाकीच्या याच्यामध्ये समजा काही झालं तर आपली इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढण्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी लघुउद्योग संघटना ही सर्वांसाठी काम करते आणि या कामासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलेला ज्यांच्या या ठिकाणी गुणगौरव झाला त्यांच्या या ठिकाणी मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. कारण तो सर्वांसारखा माणूस तो पैठणला जाऊन त्या ठिकाणी एकनाथ महाराजांच्या त्या परिसरामध्ये चांगलं काम केलं. फायबर त्याच्यामध्ये तिथं मोठा उभं केला. जाधव असेल किंवा आपल्या लागले ते तर एकदम कमी याच्यामध्ये त्या ठिकाणी काम करणाऱ्या खेड्यातून आलेल्या पण या परिसरामध्ये आपल्या शिक्षणाने मोठं होऊन त्या ठिकाणी मेगा क्लास कंपनीच्या माध्यमातून मल्टीनॅशनल कंपनीशी तयार करून चांगला उद्योग क्षेत्रामध्ये उद्योगी म्हणून त्या ठिकाणी त्यांना पुरस्कार देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून मी या सर्व 6 जणांचं मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. कारण आमचे विवेकानंद या ठिकाणी आहे की पहिले ते लोक सत्यमध्ये कामाला होते त्यामध्ये पत्रकार म्हणून, पण आज my15च्या.com त्याच्यामधनं ताबडतोब काय घडतं देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला ताबडतोब 1 मिनिटामध्ये कळतं असे सुद्धा या ठिकाणी त्यांना आपण घेतलं. त्याबद्दल लघुउद्योग संघटनेश्वर मनापासून या ठिकाणी त्यांचा आभार मानतो. पुन्हा एकदा पुरस्कारांच्या आलेल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.